हाय नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला नव्हता. काय व्लॉग बनवाय काय समजतच नव्हतं, म्हणून तर मग आज टाकला आहे. तर आता मी सासरी आली होती, तर हा सासरचा व्लॉग आहे. त्यामध्ये श्रेयाची तब्येतही खराब होती, तर मग आज लवकरच उठली होती. 6:30 झाले होते. तुम्हाला माहितीच आहे, सासरी असताना सुनेला किती लवकर उठावं लागतं. आणि आज माझ्या घरात कार्यक्रमसुद्धा होता. माझ्या नंदेच्या मुलीचा बड्डे होता. तीसुद्धा आज 1 वर्षाची झाली होती. श्रेया आणि तिच्यात फक्त 15 दिवसाचा फरक होता. बघा, तर सकाळी उठून अगोदर सर्व घरातलं केअर काढला. बागेची आपापली कामं करत होते. सासू तिकडे पाणी भरतात. माझ्या आवाजाला थोडं इग्नोर करा, माझा आवाज ना थोडा बसलेला आहे. बघा, तर आता असं सुंदर वातावरण होतं. इथे दिवस खूप मोठा वाटतो. उन्हाळ्यात आताशी 6:30-7 वाजले असतील. तर बघा किती इथे बघा, आता सकाळी श्रेया उठली होती आणि नंदेचा मुलगा होता, तो 2 वर्षाचा होता. तर त्याला काय माहिती, नवीनच वाटतं. श्रेयाशी झोपवून सारखं तिला येऊन असतो, चिमटा काढवतो, खूप मारतो तिला. म्हणजे एक दिवस त्याने असं लक्ष नव्हतं ना कोणाचं, ते एक दिवस त्याने असं चिमटा काढून असं रक्तच काढलं होतं तिने. दादा खेळायला तर तरी पण तो सारखा तिच्याकडेच येत असतो खेळायला. त्याला नवीनच वाटत असतं की हा ही अजून झोपली होते, सारखं उठवत असतो तिला. तर असंच असतं ते लहान मुलांचं. आणि ती पण आता तुम्हाला दिसायला सगळेजण की तिचे भावंड सगळे खेळतात आणि ती कशी झोपली तुम्हाला पुढे दिसेलच तुम्हाला. तर हा बघा, सकाळी उठवतोय तिला, खेळतोय आणि मध्ये मध्ये चिमटा पण काढतोय. तर कचरा काढून किचन वगैरे धुवून वगैरे मी ब्रश करायला बसली होती बाहेर, आणि तुम्हाला दाखवत होती की इकडचं वातावरण कसं आहे काय आहे. तिकडे असली का ना तर बोलतं जमत नाही व्हिडिओमध्ये, म्हणून व्हॉइस ओव्हर द्यायला लागतं. तर आता मी टेरेसवर आली आहे ती तुम्हाला इकडचं दाखवण्यासाठी. तर हे बघा, इकडे मस्त, तिकडे बघा मोगराचं झाड वगैरे होतं. छान असं वातावरण होतं. इथे ना माझे सासू सासरे ना बकरी पाळतात आहे, तर ते तुम्हाला दाखवते. इथे टेरेसवर त्यांचं असं काय बोलतात गोठा असं बनवलेलं असतं. तर तुम्हाला बकऱ्या दाखवते आतमध्ये, एवढे भरपूर म्हणजे 7-8 असतील. तर त्याची पण एक स्टोरी आहे, तर तुम्हाला मी सांगते. तर माझ्या सासूने ना 10,000ची एक बकरी घेतली होती, आणि ती म्हणजे प्रेग्नेंट होती ती. तर त्याच्यामध्ये जुळे बकरे होते, तर एकाचे 3 झाले होते बकऱ्या. तर इथे बघा सगळं फंक्शन होतं. तर नणंद लहान सेकंडवाली नणंद आहे ना, भाकऱ्या करायला बसले होते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर तेच, तर 20-25च्या वरती भाकऱ्या केल्या असतील. सगळे पाहुणे वगैरे येणार होते, आमचे घरचे होते. तर ह्याच्यासाठी ती भाकऱ्या करायला बसली होती. आणि आज चिकन बिर्याणी आणि मटणाचं रस्सा असं बेत होता. तर त्याच्यासाठी आता इकडे गावाला आहे, तर सगळ्यांना भाकऱ्या तर लागतातच. भाकऱ्याशिवाय त्यांचं काम काही होत नाही, आणि पोट पण भरत नाही. तर हे मेन तर भाकऱ्या लागतात. तर बाहेरनं विकत आणण्यापेक्षा घरातच बनवल्या. मग तिने मस्त असं पातळ अशा छान आणि खूप चांगल्याही लागतात असं मटणाच्या रस्स्याबरोबर. तर 20-25 भाकऱ्या झाल्या होत्या. 20-25च्या वरती भाकऱ्या होत्या. तर त्यांची पद्धत बघा तुम्ही कशी वेगळीच असते. मी पण अशी, मला पण जमत नव्हतं त्यांची अशी पद्धत.
बनाया रोटी। तर अशा ते भाकऱ्या बनवत होते. तर आणि ते बघा हॉलमध्ये श्रेयाला मी बाहेर बेडवर ठेवलं होतं आणि ते पोरं वगैरे म्हणजे त्याचे सगळं भावंड नंदीचे पोरं आहे ते सगळं आम्ही आलो. तर ते तो खेळवत होता. ते खेळत असताना तिला बाहेर ठेवलं होतं. ती ह्यांना बघेल वगैरे म्हणून. नंतर मग बिर्याणीची तयारी करत होतो. तर हे चिकन मॅरिनेट करून रात्रीच ठेवलं होतं नंदेने, मोठ्या नंदेने. तर तेच चुलीवर बनवायचं होतं म्हणून पहिला अगोदर ते शिजून वगैरे घेतलं चुलीवर. नंतर मग वेगळ्या पद्धतीने बनवली होती ह्यावेळी बिर्याणी, की आपण 80% शिजवतो तसं नाही केलं तिने. अगोदर भाताला वगैरे फोडणी वगैरे देऊन नंतर मग चिकनमध्ये मिक्स करून असं बिर्याणी बनवली होती. ती खूप टेस्टी झाली होती. आणि चुलीवरचं जेवण म्हणजे तर खूप भारीच लागतं. तर अशा पद्धतीने तर हे पहिलं मॅरिनेट करून ठेवलं. मॅरिनेट ठेवलं की आणखीन टेस्ट लागते चिकनला. खूप छान पद्धतीने असं होतं. बड्डे करायचं होतं त्यांचं, फर्स्ट बड्डे मुलीचं. आणि श्रेया आणि तिच्यामध्ये तर 15 दिवसाचाच फरक होता. आमची सेमच म्हणजे दोघीजणी आम्ही सेमच प्रेग्नंट होतो. सेमच हे होतं, फक्त डेट मागे पुढची होती. माझी एप्रिलची महिना फक्त मागचा पुढचा होता. तर मग आधीच्या टायमाला पण असंच होतं. माझा मुलगा नोव्हेंबरचा आहे आणि तिचा मुलगा जून महिन्यातला आहे. तर आणि आमच्या मुलींच्या टायमाला पण जाऊ द्यायचं. आता माझी मुलगी पण तिच्यासारखी असते. आता किती धावते, चालते, मामा करत बोलत असते. असू द्या, पण आता काय करणार. मला तर किती वाटत असेल तर तुझ्या पोरीकडे. आता माझी पण श्रेया आता अशीच खेळती वगैरे असते. 15 दिवसाचाच फरक होता ना, एवढा काही मोठा फरक नव्हता. ते बघा ही पोरगी सासूने घेतली आहे ना, ती पोरगी आहे दिव्या म्हणून नाव आहे तिचंच बड्डे होता. तर हे सगळं इकडे बिर्याणी वगैरे सगळं जेवण वगैरे जेवून वगैरे आटपून मग सगळी संध्याकाळची तयारी करायला लागलो होतो. तर हे टोपामध्ये सगळं मसाले कांदा बिंदा परतवून त्याच्यात भात वगैरे टाकून मग असं बगार दिलेला भात बनवला होता. आणि ते सगळेजण खेळत होते बाहेर. सगळे खडे मसाला वगैरे टाकून नंतर मग कांदा वगैरे परतवला होता. असं गोल्डन ब्राऊन सारखं बनवला होता. आणि ते पण बिर्याणी चुलीवरचीच बनवली होती. चुलीवरचं जेवण बनवलं तर खूप टेस्टी पण लागतं ना त्यासाठी. आणि एकदम छान आतून शिजलं पण जातं. कुठली हे गॅसवर काय किती पण फटफट फास्ट हे एवढे काही टेस्ट लागत नाही. पण चुलीवर जर बनवलं तर खूप टेस्टी लागतं आणि खूप छान असं फ्लेवर येतं प्रत्येक पदार्थांना. तर सगळं आज जेवण तर चुलीवरच बनवलं होतं. बघा नंदीची पोरी कशी तुरु चालत येते. कुठलं काम करूनच देत नाही त्याच्या मम्मीला.
आणि माझी श्रेया तर आरामात झोपून असं कुठला त्रास नाही ना, काय नाही. ते इथे सगळं अद्रक पेस्ट वगैरे टाकून छान असं हलवल्यानंतर मग त्यामध्ये पाणी वगैरे टाकून पहिला पाण्याला उकळी करून दिली, नंतर मग त्याच्यात भात वगैरे टाकलं. तर ह्याच्यामध्ये पाणी बिणी टाकून नंतर मग झाकण वगैरे ठेवलं. नंतर मग संध्याकाळ झाली, जास्त पूर्ण शूट करता आलं नाही मला बिर्याणीचं. तर नंतर मग श्रेयाला एकदम हाय फीवरच चढलं होतं सर्दी खोकल्यामुळे. तर ते डॉक्टरकडे जाऊन आले होतं. तर डॉक्टर बोलले की पट्टी ठेवा डोक्यावर वगैरे. तर तेच सगळेजण खूप ह्याच्यामध्ये होते, पण माझ्या मुलगी तर खूप हाय फीवर आलेलं होतं तिला. तर डॉक्टरकडे जाऊन आलेले होते. तर औषध वगैरे दिली होती, तर ती तिला दिली. तरी पण ते ताप तर कमीच होत नव्हता. तर नंतर मग हळूहळू औषध पुन्हा दिल्यानंतर मग ताप वगैरे कमी झाला. तर तिला पुन्हा पाण्याने वगैरे पुसलं, कारण खूपच हे झाले ते. नंतर त्याच्यानंतर मग सासूने घेऊन बसली होती श्रेयाला. आणि मग नंदेच्या पोरीचा बड्डे होता, तर सासूनेच तिला घेऊन बसलं होतं. तर मला तर त्या पोरीच्या हे करायची होती, बड्डे आहे म्हणून. तर घेऊन तर बसू शकत नाही ना. तर मग सासू बोलली की तू जा आरती वगैरे कर, मी घेऊन बसते. तर तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेट केला, छान असं डेकोरेशन केलं तिच्या पप्पांनी वगैरे. आणि छान असं केक वगैरे आणलं होतं फर्स्ट बड्डेला. माझ्या मुलीचा बड्डे तर एवढं ह्याच्यामध्ये केलं नाही, तरी पण माझे मिस्टर बोलले की चांगली असती तर खूप अशा छान पद्धतीने केलं असतं. तर जाऊ दे, तर ती पण आपलीच पोरगी आहे, तर ती त्यांच्या आनंदामध्ये आनंद आपण पण सहभागी व्हायचं. आपल्या पोरीचं असं झालं तर ते हे करून, आपलीच पोरगी आहे म्हणून तेच विचार करून आपण पण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं असतं. तर तेच केलं. तर श्रेयाला तर बरं नव्हतं, तरी पण जाऊ दे. तर एवढा तर खास मूड पण नव्हता, तरी पण मी बोलली जाऊ दे, आपण आनंदात राहू, त्यांच्या आनंदामध्ये आनंद हे करूया. आम्ही पण नीट हे छोट्या पद्धतीनेच केला होता मग श्रेयाचा बड्डे घरच्या घरी. कारण आम्ही इथे दुसरीकडे राहतो आणि हा दुसरे 100 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे त्यांचं सासरचं गावामध्ये आणि इथे बिदरमध्ये. तर मग आम्ही काही कोणाला जास्त काही बोलवलं नव्हतं. हेच रूम मालकीण होते आणि ह्यांचे शेट आले होते. तर
तर हिचा बड्डे होता, तर मग आम्ही तिकडे गेलो होतो की तुम्ही बोलणार मग तुझ्या घरचे का नाही आले असतील श्रेयाच्या बड्डेला, तर म्हणून मी तुम्हाला सांगितलं की का नाही की सगळ्यांना बोलवलं, म्हणजे बोलवलं असतं तरी आले असते, पण आम्ही बोललो जाऊ दे छोटंच करूया, ती नीट बसायला वगैरे लागेल ना, तर मग आपण पण छान पद्धतीने बर्थडे वगैरे बनवू म्हणून मग काय आम्ही एवढा व्यवस्थित म्हणजे छोटंच घरच्या घरी केला, पण खूप छान झालं होतं. ती एकदा बसायला वगैरे लागली ना, तर तिचे पप्पा छान असं मोठा बर्थडे वगैरे करू. तुम्ही पुढे मला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला